या ठिकाणी होत आहे आणि आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपले सगळ्यांचे आदरणीय मार्गदर्शक राजभाऊ या ठिकाणी उपस्थित होते, परंतु मला थोडा वेळ लागला. म्हणजे मला कुणाला नाही म्हणायची सवय नाही आणि घरूनच निघताना सगळी गर्दी, परत वारकऱ्यांचा सगळं देवळामध्ये त्या ठिकाणी अडचणी काय होते त्या सोडवण्याकरता तिथं पण, आणि हेल्थ क्लब महिलांचा कार्यक्रम त्यामुळे थोडा उशीर लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित माझे सहकारी मित्र दादा, प्रशांत मालक, उपाध्यक्षचे युवा मित्र रोहित, त्याचबरोबर नलवडे साहेब, करांडे साहेब, वायकर सर, संतोषराव, धीरज आणि ज्यांच्या चव्हाण सर, ज्यांच्या बाबतीमध्ये हा आपण सगळे एकत्रित आलो की अत्यंत विद्वान असे पत्रकार. म्हणजे त्यांची लेखणी जर पाहिली तर खरोखर एक आपण कौतुकाला पात्र असते अशी लेखणी. सातत्याने त्यांची लेख किंवा आणि त्यांची धडाडी ही चिकाटी जर धरली तर ती काय सुट्टी कुणाची असे एक आपले सहकारी मित्र आपशिंगरला मी आताच नाही, आमच्या रेल्वेच्या आपली नॅरोगेज रेल्वे होती त्यावेळेस पासून, त्या क्वार्टर पासून ओळखतो आणि पहिल्यापासूनच धडपड्या स्वभाव, परंतु दुर्दैवानं शेवटी देवाच्या पुढं कुणाचं चालत नसतं. शेवटी देव हा देवच आहे आणि काही ना काही कुठंतरी कुणाच्या बाबतीमध्ये कुठल्या त्रुटी राहून जातात. ती त्रुटी सचिन आपशिकरांच्या बाबतीमध्ये राहिली आणि असं नाही की त्यांनी प्रयत्न केले नाहीत, बऱ्याच ठिकाणी प्रयत्न झाले, परंतु त्या ठिकाणी काही त्यांच्या अंधत्वाला यश आलं नाही. असाच विषय सचिनराव माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये झाला. मी हैदराबादला गेलो, जालन्याला गेलो, पुणे, मुंबई, काय परदेशामध्ये सगळ्या गोष्टी केल्या, परंतु काही असा विषय असतो की त्या ठिकाणी आपण कुणीच काही करू शकत नाही, हात बल होतो. आता मी राजभाऊंचा मला फोन आला तरी सुद्धा मी आणखीन म्हणलं की आणखीन आता नवीन काही तंत्रज्ञान निघले, कुठं जर ऑपरेशन होत असेल तर आणखीन बघा मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा आपण व्यक्तिगत काही सगळ्या पातळीवर काय करता येते काय. परंतु आज आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि राजभाऊ मानेंनी प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक विशेष प्रयत्न करून जवळपास 20 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून अशा सर्व ज्या पत्रकार बांधवांकरता अडचणी असतील त्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि खास करून आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक अशी मजबूत संघटना माझ्या माहितीप्रमाणे राजभाऊंच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तयार झाली आणि या संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्याच राजकीय मंडळींचा एक चांगला आहे. माननीय मुख्यमंत्री सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा याची दखल घेतात. शिंदे साहेब असतील, सुरेंद्रताई असतील, किंवा मध्यंतरी गोव्यालाही अधिवेशन झालं, त्याचबरोबर साताऱ्यालाही मध्यंतरी, आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न मांडले माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी डिजिटल मीडियाच्या पत्रकार बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा मार्गी लागलेल्या आहेत. तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती माझ्याकडे पण काही जबाबदारी असेल तर सांगा, मी तर काय कधी काय कुठल्या बाबतीमध्ये नाही हा विषय या ठिकाणी असणार नाही. परंतु आज या माध्यमातून सचिन आपशिंकरांच्या बाबतीमध्ये जे AI-चं तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानामधून त्यांना जे काही जीवन जगत असताना तर थोड्या अडचणी किंवा त्यांना मनाला वेदना होतात त्या काही ना काही प्रमाणामध्ये दूर करण्याचा प्रयत्न प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीने झाला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा काय आणखीन सचिनराव कुठं काही मार्ग निघताय का मला तुम्ही कधीही सांगा, त्या ठिकाणी मी आपल्या पाठीशी असेल असं या ठिकाणी अभिवचन देऊन आम्हाला पुढं लग्न जे समाज बांधव